आज मी तुमच्यासोबत आषाढी स्पेशल मस्त अशा 2 रेसिपी शेअर केलेल्या आहेत. तर त्यातली पहिली रेसिपी म्हणजे साबुदाण्याचे मस्त कुरकुरीत अप्पे, तेही कमीत कमी तेलामध्ये. ज्यांना ऑइली खायचं नसेल, तेलकट खायचे नसेल, त्यांच्यासाठी हा एक असा उत्तम पर्याय आहे. जर साबुदाणा वडा खायचा असेल आणि तुम्हाला पण तेलकट खायचं नसेल, तर हे अप्पेसुद्धा साबुदाण्याच्या वड्यासारखेच लागतात, फक्त कमी तेलामध्ये होतात. तर अशी सुंदर अशी अप्पेंची रेसिपी साबुदाण्याची मी शेअर केलेली आहे. आणि दुसरी म्हणजे भगरचे म्हणजेच वरईचे अप्पे कसे बनवतात ती रेसिपी. तर ही अप्पेसुद्धा अगदी छान लागतात आणि दोन्ही रेसिपींची चव थोडी वेगळी आहे. पण दोन्हीही रेसिपी अगदी झटपट आणि मोजक्या साहित्यात होतील अशाच आहेत आणि पचायलाही अगदी सोपी. आणि तिसरी एक झटपट रेसिपी म्हणजे मस्त अशी उपवासाची चटणी. तर चला मग सुरुवात करूया. भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत इथे मी अर्धी वाटी. तर बारीक केलेलं कूट आहे. त्यानंतर हे सुकं खोबरं आहे. तर जेव्हा ओलं खोबरं नसतं त्यासाठी हा सुका खोबऱ्याचा उत्तम पर्याय आहे. थोडं 2 मिनिटं गरम पाण्यामध्ये ठेवायचं आणि चटणीसाठी वापरायचं, खूप सुंदर होते. त्यानंतर अर्धी वाटी बारीक कट केलेली कोथिंबीर आणि अर्ध लिंबू घेतलेला आहे. तर जेव्हा दही नसतं तेव्हा लिंबूसुद्धा उत्तम पर्याय आहे चटणीसाठी. जर तुमच्याकडे दही असेल आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही दही टाकू शकतात. त्यानंतर 2 अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. आता हे सगळे साहित्य थोडंसं मीठ टाकून छान मस्त मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आणि आपली अशी झटपट मस्त अशी चटकदार चटणी तयार झाली. आता आपण भगरचे अप्पे कसे बनवायचे ते बघूया. 1 वाटी इथे मी भगर घेतलेला आहे आणि पाव वाटी साबुदाणा घेतलेला आहे. तर 2 माणसांसाठी हे प्रमाण खूप योग्य आहे. त्यानंतर भगर व्यवस्थित 2 ते 3 पाण्याने धुवून घेतला. आता पुन्हा पाणी टाकून एक 10 मिनिटं हा भगर असाच मुरत ठेवायचा. त्या अगोदर आता आपण हा साबुदाणा अगदी 2 मिनिटं मध्यम आचेवरती छान भाजून घ्यायचा आहे. तर खूप मोठा गॅस करायचा नाही, मध्यम आचेवरतीच आपल्याला 2 मिनिटं छान परतून घ्यायचा. आणि आता एका ताटामध्ये हा साबुदाणा काढून घेऊया. साबुदाणा थंड झाल्यानंतर मिक्सरला छान मस्त अशी जाडसर याची पेस्ट करून घ्यायची आहे, पावडर करून घ्यायची आहे. तर लक्षात ठेवा, थंड झाल्यानंतरच आपल्याला बारीक याची पावडर करायची. तर बघा किती छान झालेली आहे. खूप बारीक अशी करायची नाही, जाडसरच करायची आहे. आणि इकडे आपला भगरसुद्धा भिजलेला आहे. आता भगरातलं मी सगळं पाणी काढून टाकलं आणि आता ह्या भगर या साबुदाण्याच्या पिठामध्ये पुन्हा एकदा छान बारीक करून घ्यायचं आहे. पण बारीक करताना लक्षात ठेवा, पाणी हे कमीत कमी वापरायचं आहे. कारण या भगर असल्यामुळे आपल्याला पाण्याचा अंदाज कळत नाही आणि एखाद्या वेळेस खूप पातळ हे मिश्रण होतं, म्हणून सुरुवातीला थोडं कमीच पाणी टाकायचं. तर बघा, हे साहित्य छान मस्त बारीक वाटून झालेलं आहे. आता हे बॅटर एका मोठ्या बाउलमध्ये आपण काढून घेऊया आणि त्यामध्ये इतर साहित्य टाकूया. आता यामध्ये अर्धी वाटी चांगलं फ्रेश आणि कमी आंबट असलेलं दही टाकायचं आहे. तर एका वाटीच्या भगरसाठी मी अर्धी वाटी इथं दही वापरलेलं आहे. आता यामध्ये बारीक कट केलेली मिरची, त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि 1 ते 2 टीस्पून शेंगदाण्याचं भाजलेलं कूट टाकायचं आहे. तर शेंगदाण्याचं कूट हे जाडसर आहे माझं, खूप जास्त बारीक नाही आहे. आणि आता हे मिश्रण 1 मिनिटभर छान मस्त असं फेटून घ्यायचं आहे आणि एक 15 ते 30 मिनिटं छान असंच मुरू द्यायला ठेवायचं आहे. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर लगेच केलेही तरीही चालतात, पण एकदा मुरू दिलं तर अप्पे छान मस्त हलके फुलके आणि आतून छान असे पोकळ होतात. 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत. आता अप्पे आपण करायला घेऊयात. तर अप्पे करायच्या अगोदर यामध्ये आपण अर्धा चमचा सोडा टाकणार आहोत. जर सोडा तुमच्याकडे नसेल तर इनो सॉल्ट, फ्रूट इनो सॉल्टसुद्धा टाकलं तरी चालतं. तर 1 चमचा टाकायचं. पण लक्षात ठेवा, अप्पे बनवायच्या अगोदरच हे करायचं आहे. खूप अगोदर आपल्याला सोडा आणि इनो टाकून ठेवायचा नाही. तर इनो टाकलं की लगेच अप्पे आपण अप्पे पात्रांमध्ये टाकायचे आहेत. एक 3 ते 4 सेकंद छान मस्त फिरवून घ्यायचं आणि लगेच अप्पे पात्रामध्ये टाकायचं आहे. तर अप्पे पात्र मी हे छान प्रीहीट करायला ठेवलेलं आहे आणि तेलसुद्धा त्याला लावलेलं आहे.
तर आता हे आपण बॅटर एक एक पळीने असं ह्यामध्ये टाकून घेऊया। लक्षात ठेवा, इनो टाकायच्या अगोदरच आपण अप्पेपात्र गॅसवरती ठेवायचं, म्हणजे जेणेकरून आपलं अप्पेपात्र गरम व्हायला सुरुवात होते आणि आपला टाईम वेस्ट होत नाही। म्हणजे इनोचं असं आहे की लवकर जर बनवायला घेतला नाही पदार्थ तर तो पाहिजे तसा फुगत नाही। म्हणून ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा आपण इनो किंवा सोडा टाकतो तेव्हा अप्पेपात्र हे अगोदर गरम करायला ठेवायचं। तर अशा प्रकारे सगळ्या याच्यामध्ये मी छान बॅटर ओतून घेतलं आणि एक 2 ते 3 मिनटं मध्यम आचेवरती झाकण ठेवून आपल्याला हे अप्पे छान शिजवून घ्यायचे आहेत। 2 ते 3 मिनिटांनंतर बघूया, वा मस्तच खूप छान असे टम्म असे फुगून वरती आलेले आहेत। तर मी सुरुवातीला अगदी थोडं कमी बॅटर टाकलेलं होतं, जेणेकरून ती फुगल्यानंतर इकडे तिकडे पसरत नाही। आता दुसरी बाजू आपण छान मस्त ही शेकून घेऊया। आणि तुम्ही बघितलं इथं मी खूप कमीत कमी तेल याला लावलेलं आहे, खूप जास्त तेलसुद्धा हे अप्पे बनवायला लागत नाही आणि अगदी सहज निघतात बघा, अजिबात चिटकलेले सुद्धा नाही आणि रंगसुद्धा सुंदर आलेला आहे। तर अशाच प्रकारे हे अप्पे आता मी दुसऱ्या साईडने सुद्धा एक 2 ते 3 मिनटं छान मस्त खुरपूस भाजून घेतले। तर बघा हलकासा दुसऱ्या साईडचा रंगसुद्धा बदलायला लागला की आता हे अप्पे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। साधारण 2 ते 3 मिनिटांनंतर हे अप्पे छान मस्त होतात, म्हणून जर रंग बदलायला आला तरी तुम्ही सुद्धा काढला आणि टायमिंगनुसार बघितलं तर 2 ते 3 मिनिटात आरामात होतात। तर असे मस्त झटपट आपले हे वरईचेच म्हणजेच भगराचे अप्पे तयार झालेले आहेत। तुमच्या भागात वरईला काय म्हणतात हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा। आता आपण साबुदाण्याचे अप्पे कसे बनवायचे ते बघूया। इथे मी 1 वाटी भिजत घातलेला साबुदाणा घेतलेला आहे। तर हा साबुदाणा 5 ते 6 तास व्यवस्थित छान मस्त भिजलेला आहे आणि एकदम मोकळा असा भिजलेला आहे। तर इतर साहित्य काय लागणार आहे ते बघून घेऊया। तर इथे एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे, तर मोठ्या साईजचा हा बटाटा आहे आणि सोलून मी हा घेतलेला आहे। त्यानंतर 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे, तर जाडसर असं कूट आपल्याला घ्यायचं आहे। तर साहित्य काय लागेल ते बघूया। तर 1 टीस्पून जिरे घेऊया, तर जिरे तुम्हाला चालत नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल। त्यानंतर बारीक कट केलेली कोथिंबीर घ्यायची, तर जिरं आणि कोथिंबीर अगदी ऑप्शनल आहे, तुम्ही उपवासाला खात असाल तरच घ्या। त्यानंतर बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या घ्यायच्या, तर 2 इथे मी बारीक कट केलेल्या ह्या मिरच्या घेतलेल्या आहे। त्यानंतर अगदी चिमूटभर म्हणजेच 1 टीस्पून साखर घ्यायची आहे, तर साखर आवर्जून घ्या। साखर आणि लिंबू टाकल्यामुळे या अप्प्यांना एक छान मस्त अशी आंबट गोड चव येते। तर अगदी मी 10-12 ड्रॉप लिंबाचे यामध्ये टाकणार आहेत। आणि त्यानंतर आता 2 चमचे हे वरईचं पीठ घेतलेलं आहे, तर घरीच दळून घेतलेले आहे। तर हा भगर असा छान मिक्सरला कोरडाच दळून घ्यायचा। तर वरई आवर्जून टाका, यामुळे साबुदाण्याचे अप्पे छान क्रिस्पी होतात। आता एका भांड्यामध्ये हा साबुदाणा आपण काढून घेऊया आणि यामध्ये हा बटाटा असा छान मस्त कुस्करून घेऊया। आता बटाटा छान मस्त कुस्करून झालेला आहे, वा मस्तच। आता इतर साहित्य यामध्ये टाकून घेऊया, तर जिरे टाकून घेऊया, बारीक कट केलेली मिरची टाकून घेऊया, बारीक कट केलेला कोथिंबीर टाकायचा आहे। त्यानंतर 2 टीस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं, नंतर वरईचं पीठ आणि चवीपुरतं मीठ टाकायचं, त्यानंतर साखर टाकायची आणि त्यानंतर लाल मिरची पावडर टाकून छान मस्त हे मिश्रण असं एकजीव करून घ्यायचं आहे। तर यामध्ये आपल्याला अजिबात पाणी वगैरे वापरायचं नाही, फक्त कोरडंच हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे छान मस्त आता हे मिश्रण मिक्स झालेलं आहे। हाताला थोडंसं तेल लावून याचे असे मध्यम आकाराचे गोळे करून घेऊया। तर बघा अशा प्रकारे मी सगळे गोळे बनवून घेतलेत, तर खूप जास्त मोठे किंवा खूप जास्त छोटे असे बनवले नाहीत। आता आपल्याला अप्पेपात्राला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि गॅसवरती ते गरम करायला ठेवायचं आहे। तर अशा प्रकारे भांडंसुद्धा अप्पेपात्राचं छान गरम झालेलं आहे। आता हे सगळे गोळे याच्यावरती टाकून घेऊया। तर वा मस्तच, खूपच छान असे आपले हे तयार झालेले आहेत। आता झाकण ठेवून एक 2 मिनटं आपल्याला छान मस्त हे
होऊ द्यायचे आहे। तर गॅस हा मध्यमच ठेवायचा, खूप जास्त मोठा ठेवायचा नाही। अगदी 2 मिनिटांमध्ये खूप छान असे खुरपूस असे हे होऊन येतात। अगदी हलकासा रंग बदलला की दुसऱ्या साईडने परतायचे। तर 2 ते 3 मिनिटांनंतर बघा, आता आपण बघूया। वा, मस्तच, खूपच छान झालेले आहे। आता दुसरी बाजूसुद्धा छान अशी 1-2 ते 3 मिनिटं झाकण न ठेवताच छान होऊ देऊया। तर अशा प्रकारे दोन्ही साईडने आपले अप्पे हे छान मस्त तयार झालेत। आता एका प्लेटमध्ये हे काढून घेऊयात। तर बघा, किती झटकीपट आणि अगदी कमी मोजक्या साहित्यात हे अप्पे तयार झालेले आहेत। आणि विशेष म्हणजे वरून खूप छान अशी क्रिस्पी असतात, पण आतून छान मस्त मऊसूत असे हे अप्पे तयार झालेत। आणि तेलसुद्धा अगदी कमीत कमी वापरलेलं आहे। तर अशा मस्त छान शेंगदाण्याची आणि खोबऱ्याच्या चटणीसोबत हे अप्रतिम लागतात। तुम्ही असेच खायले तरीसुद्धा खूप सुंदर लागतात हे अप्पे। तर बघा, मी दाबून दाखवते, किती सॉफ्ट झालेले आहे आतून आणि बाहेरून छान मस्त क्रिस्पी। तर आतून बघा, आता आपण एक फोडून बघूया। तर वा, मस्तच, खूपच छान असा अप्पे आपले तयार झालेत। आणि आपले हे जे आपण वरईचे अप्पे केले होते तेही अगदी उत्कृष्ट झालेले आहेत। आणि विशेष म्हणजे पचायलाही अगदी हलके असतात हे वरईचे अप्पे। तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही प्रमाण घेतलं तर तुमचेही अगदी असेच अप्पे होतील। वरईचे अप्पे करताना 1 वाटी वरईसाठी पाव वाटी तुम्ही साबुदाणा घ्या। तर आता मी तुम्हाला एक अप्पा फोडून दाखवते की आतून किती छान मस्त असा जाळीदार हा तयार झालेला आहे। आणि अगदी झटपट झालेत बघा, किती छान झालाय। वा, खूप सुंदर आणि मस्त अशी ही छान शेंगदाण्याची चटणी आणि गरमागरम अप्पे म्हणजे अप्रतिमच। तर नेहमी आपण साबुदाण्याची खिचडी खातो, तर यावेळेस काहीतरी वेगळं करून बघा। आणि तुम्हाला कसे झालेत हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा। चला तर पुन्हा भेटूया नवीन अशाच एका रेसिपीसोबत। तोपर्यंत खात रहा, मस्त रहा। धन्यवाद, बाय बाय। अशाच नवनवीन रेसिपीजसाठी श्रुतीज कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल आयकॉन जरूर प्रेस करा।